तालुक्यातील वडगाव सहानी येथे 1 सप्टेंबर 2024 रोजी जयवंत सुदाम भोर यांच्या मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी सुमनबाई सुदाम भोर या आजींच्या 5.5 महिन्याच्या निमित्तानं रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक यांची कीर्तन सेवा संपन्न झाली। यावेळी गुरुवर्य वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी तसेच गायन साथ शेखर महाराज जाधव, संतोष महाराज सस्ते, पोपट महाराज खंडागळे, मृदुंग वादक भास्कर महाराज राजगुरू, देवदत्त महाराज ताजने या सर्व वारकरी बांधवांनी महाराजांना कीर्तन साथ दिली आहे। कीर्तन सेवा चालू असताना दरम्यानच्या काळातच ज्यांना महाराष्ट्र शासनाने शिवनेर भूषण पुरस्काराने सन्मानित केलं तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाने सर्वात उत्कृष्ट कीर्तनकार या पुरस्काराने सन्मानित केलं असे व्यसन मुक्तीपर प्रबोधन करणारे राष्ट्रीय कीर्तनकार कविवर्य हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे उपस्थित झाले। माऊलींचे ज्यावेळी व्यासपीठांकडे आगमन होतं त्यावेळी रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक यांच्या वाणीतून माऊली महाराज माझे खूप जुने मित्र आहेत असे शब्द उच्चारले गेले। माऊली महाराज वाबळे व्यासपीठावर येताच रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक यांनी माऊली महाराजांना मिठी मारली आणि दर्शन घेतलं। त्याच दरम्यान हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज रुकारी, हरिभक्त परायण सोपान महाराज बारुळे, हरिभक्त परायण संतदास महाराज मनसुख, हरिभक्त परायण तुकाराम महाराज दुराफे, हरिभक्त परायण अर्जुन महाराज शिंदे, हरिभक्त परायण माऊली महाराज कुसुरकर सर्व वारकरी बांधव उपस्थित होते। कीर्तन संपन्न झाल्यानंतर महाराजांचा सन्मान जयवंत सुदाम भोर यांनी केला। तसेच महाराजांची वडगाव सहानीमध्ये प्रथमच कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली। त्याबद्दल दत्तात्रय शंकर वाबळे व संकेत ज्ञानेश्वर वाबळे यांनी महाराजांना विश्वगुरु ज्ञानोबारायांची मूर्ती देऊन सन्मानित केलं। त्यानंतर काही वारकरी बांधवांनी आपली मनोगत व्यक्त केली। यावेळी महाराष्ट्र राज्याचे वारकरी प्रबोधन समितीचे अध्यक्ष हरिभक्त परायण संतदास महाराज मनसुख यांनी मनोगत व्यक्त केलं। ते मनोगत व्यक्त करताना त्यांनी प्रथम आजींना श्रद्धांजली समर्पित केली व रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक यांना आजच्या कलियुगातील आपण तुलसीदास आहात अशी उपमा दिली। तसेच राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे यांना देखील वारकरी संप्रदायातील शीघ्र कवी अशी उपमा दिली। हरिभक्त परायण संतदास महाराज मनसुख यांच्या मनोगतात असं बोललं की अखिल भारतीय वारकरी प्रबोधन समितीच्या वतीनं रामायणाचार्य हरिभक्त परायण रामरावजी महाराज ढोक व राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली महाराज वाबळे यांना संत तुलसीदास महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। आणि वडगाव सहानी येथील ग्रामस्थांनी कैलासवासी गंगा भागीरथी सुमनबाई सुदाम भोर यांच्या 5.5 महिन्याचं औचित्य साधून ज्यांना महाराष्ट्र शासनाने शिवनेर भूषण पुरस्काराने सन्मानित केलं असे सन्माननीय जयल वाबळे साहेब यांना वडगाव सहानीच्या ग्रामस्थांनी देखील महर्षी पुरस्काराने सन्मानित केलं। त्यांच्या वतीने या पुरस्काराचा स्वीकार डॉक्टर उमाकांत कृष्णाजी वाबळे यांनी केला आहे। तम तमय वैंती कवते सदा तद्भाव भाविता तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाच्या मेरे भारवू लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची दोहा। वैकुंठवासी सुमनबाई सुदाम भोर यांच्या 5.5 महिन्याच्या निमित्ताने या ठिकाणी परमपूज्य आदरणीय रामरावजी महाराज ढोक यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून भावपुष्प समर्पित झालेलं आहे। खरं तर ढोक महाराजांच्या बाबतीमध्ये जास्त बोलण्यापेक्षा आपल्या सध्या वारकरी संप्रदायातले तुळशीदास म्हणून तेच आहेत। मी मागे एक लेख लिहिला होता की वारकऱ्यां सध्या कलियुगातले वारकरी संप्रदायातले तुळशीदास अतिशोक्तीला सांगत नाही, पण माझं दुर्दैव असं की तो लेख मला प्रकाशित नाही करता आला।